हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑस्मॉसिस ह्या फिजिकल प्रोसेसविषयी आपण पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इम्बायबेशन, डिफ्युजन बघितलं. आता जी तिसरी प्रोसेस आहे ऑस्मॉसिस, याविषयी आपण काय करणार आहोत आता पाहणार आहोत. नेमकं आता ऑस्मॉसिस प्रोसेस म्हणजे नेमकं काय? तर ऑस्मॉसिस म्हणजे काय? मूव्हमेंट. कशाची मूव्हमेंट? सॉल्व्हंटची, वॉटर मॉलिक्यूलची मूव्हमेंट ही कशी घडते? कुठून? थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ते आपल्याला काय करायचं आहे? पाहायचं आहे. आता जी पहिली डेफिनेशन आहे याच्यामध्ये, तर मूव्हमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्रॉम कसं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कुठपर्यंत? टिल द इक्विलिब्रियम. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे काय? पाण्याची किंवा सॉल्व्हंट मॉलिक्यूलची मूव्हमेंट. ही कशी मूव्हमेंट घडते? त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन टू कसं लोअर कॉन्सन्ट्रेशन. पण कुणामार्फत घडते? थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हा जो काढलेला सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्याच्यामार्फत घडून येते. कुठपर्यंत? जोपर्यंत दोन्ही सिस्टीममध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूलची संख्या किंवा अमाऊंट ही सारखी होत नाही, तोपर्यंत ही मूव्हमेंट घडून येते. त्याला आपण म्हणतो टिल द इक्विलिब्रियम. त्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑस्मॉसिस. तर याच्यामध्ये आपण दोन सिस्टीम घेतले, एक ए सिस्टीम आणि बी, किंवा दोन सेल समजा, आणि त्याच्यामध्ये ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. मग आता पहिली डेफिनेशन काय आपल्या याच्यामध्ये? द मूव्हमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन टिल इट रीचेस इक्विलिब्रियम कॉल्ड ऑस्मॉसिस. म्हणजे पाण्याची मूव्हमेंट ही कशी घडते? त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन, हा शब्द महत्त्वाचा, हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे सॉल्व्हंट मॉलिक्युलचं एका सिस्टीममध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? हाय आहे. तर दुसऱ्या सिस्टीममध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? त्याचं लो आहे. म्हणजे फक्त या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आपण ग्राह्य धरले. मग काय होते मूव्हमेंट याची? हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. हे कुणामार्फत घडते? थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कुठपर्यंत? टिल इट रीचेस इक्विलिब्रियम. म्हणजे दोन्ही सिस्टीममधले जे वॉटर मॉलिक्यूलची संख्या आहे, अमाऊंट आहे, ही सारखी होईपर्यंत काय होती? ही जी मूव्हमेंट आहे वॉटर मॉलिक्यूलची ही काय होते? घडून येते. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? ऑस्मॉसिस. आता ही ए सिस्टीम घेतली आहे, ही बी सिस्टीम आहे. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आहेत फक्त, म्हणजे थोडक्यात प्युअर वॉटर समजा, आणि या ठिकाणी सुद्धा वॉटर मॉलिक्यूल आहेत. आता काय होतं? इकडं ए सिस्टीममध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या कशी आहे? ही जास्त आहे. आणि बी सिस्टीममध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या कशी आहे? ही कमी आहे. मग आता याच्यामध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल किंवा वॉटरची मूव्हमेंट ही कशी घडेल? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे काय? तर ए सिस्टीममध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या ही कशी आहे? हाय, जास्त आहे. कशापेक्षा? बीपेक्षा. आणि बीमध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या कशी आहे? ही कमी आहे. मग ह्या डेफिनेशननुसार पाण्याची मूव्हमेंट ही कशी घडणार? हाय कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लो कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच पाणी का होईल? ए सिस्टीमकडून हे कुठं जाईल? बी सिस्टीमकडे जाईल. म्हणजे ही जी डेफिनेशन आहे ही फक्त आपण काय कोणा संदर्भात वापरल्या आहे? कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे हे डेफिनेशन हे लक्षात ठेवा, ही फक्त आपण कॉन्सन्ट्रेशन संदर्भात वापरले. म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलची संख्या ही जास्त आहे एका सिस्टीममध्ये, तर दुसऱ्या सिस्टीममध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या कमी आहे. अशा वेळेस काय होतं? पाण्याची मूव्हमेंट ही नेहमी त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशनकडून कुठं घडते? लो कॉन्सन्ट्रेशनकडून घडते. ही झाली त्याची पहिली डेफिनेशन. आता दुसरी डेफिनेशन तेच यासारखा, फक्त थोडा फरक आहे. दुसरी डेफिनेशन काय म्हणते? इट इज ऑल्सो टाईप ऑफ डिफ्युजन. आपण डिफ्युजनचा अर्थ बघितले की ज्याच्यामध्ये काय होतं? मूव्हमेंट ही घडून येते. इट इज ऑल्सो टाईप ऑफ डिफ्युजन इन विच वॉटर डिफ्युजेस फ्रॉम कसं आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हा शब्द महत्त्वाचा आहे. लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन टिल इक्विलिब्रियम. आता ही डेफिनेशन दोन्ही डेफिनेशनचा अर्थ सारखाच आहे, पण या ठिकाणी वरच्या डेफिनेशनमध्ये कसं आहे? द मूव्हमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स किंवा वॉटरची कशी घडते? त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि या ठिकाणी काय म्हणलं आहे? इट इज ऑल्सो टाईप ऑफ डिफ्युजन.
कुणाचं? वॉटरचं. इन विच काय घडून येते त्याच्यामध्ये? वॉटर डिफ्युजेस, वॉटरची मुवमेंट घडून येते. कसं? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू सेमी परमियल मेम्ब्रेन टिल इक्विलिब्रियम. या डेफिनेशनमध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युलची मुवमेंट कशी आहे? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. आणि या ठिकाणी काय म्हणतं? वॉटरची डिफ्युजन किंवा वॉटरची मुवमेंट किंवा सॉल्व्हंट मॉलिक्युलची मुवमेंट ही कशी आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. इथं हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन आणि या ठिकाणी डेफिनेशनमध्ये काय म्हणतं? लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. दोन्हीचा अर्थ तोच आहे, फक्त या ठिकाणी एक शब्द फरक आहे, तो म्हणजे कुठला? सोल्युशन. म्हणजे ही जी डेफिनेशन वापरली आहे ही सोल्युशन संदर्भात वापरली आहे. वरची जी डेफिनेशन आहे ही काय? फक्त वॉटर संदर्भात, म्हणजे त्या ठिकाणी फक्त प्युअर वॉटर आहे. पण या डेफिनेशनमध्ये काय? सोल्युशन शब्द वापरला आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय? सॉल्व्हंट प्लस सोल्यूट दोन्ही गोष्टी येतात, म्हणजे सोल्युशन तयार होतं. म्हणजे थोडक्यात एकीकडं लो कॉन्सन्ट्रेशन असेल, दुसरीकडं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असेल. ज्या वेळेस सोल्युशन असेल तर लो कॉन्सन्ट्रेशन आणि हाय कॉन्सन्ट्रेशन त्या सोल्युशनमध्ये पाण्याची मुवमेंट कशी घडते? तर कशी घडते? लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग दुसरी डेफिनेशन काय सांगते? इट इज ऑल्सो ए टाईप ऑफ डिफ्युजन इन विच वॉटर डिफ्युजेस फ्रॉम lower concentration of solution to its higher concentration solution. हा शब्द महत्त्वाचा आहे. lower concentration solution to higher concentration solution हा शब्द इथं महत्त्वाचा आहे. थ्रू कुठं? सेमी परमियल मेम्ब्रेन आणि कुठपर्यंत घडून येते? टिल इक्विलिब्रियम. म्हणजे मुवमेंट वॉटर मॉलिक्युलची कशी आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कुणामार्फत घडते? थ्रू सेमी परमिएबल. कुठपर्यंत घडते? टिल इक्विलिब्रियम. आता हे काढलेलं जे आहे हे प्युअर सॉल्व्हंट आहे, इकडं वॉटर आहे, इकडं वॉटर. आता ह्याला आपण सोल्युशन म्हणत नाही, हे सॉल्व्हंट आहे. आता थोडीशी या डेफिनेशननुसार आपण काय करू शकतो? या ठिकाणी चेंज करा. आता सोल्युशन म्हणलं तर काय करणार? या ठिकाणी आपण आता सोल्यूट हे काय करणार? ॲड करा. समजा या ठिकाणी हे सोल्यूट ॲड केले. आता रेड कलरमध्ये जे आहे हे सोल्यूट. आता या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं? सोल्यूट ॲड केले. हे आता सोल्यूट दोन्ही ए सिस्टीममध्ये बी सिस्टीममध्ये काय केले? आपण सोल्यूट काय केलेत? ॲड केलेत. हे रेड कलर जे काढलेले आहेत हे काय आहेत? आता हे सोल्यूट आहेत. म्हणजे आता ए सिस्टीममध्ये सॉल्व्हंटमध्ये आपण जेव्हा सोल्यूट ॲड केलं त्यावेळेस हे सोल्युशन तयार झालं. बी सिस्टीममध्ये सुद्धा काय केलं आपण? आता त्या वॉटरमध्ये सोल्यूट ॲड केले. आता काय तयार झालं? सोल्युशन तयार झालं. लक्षात आलं? आता या ठिकाणी आपण ऑब्झर्व करायचे आहे. ए सिस्टीममध्ये आपण जर बघायला गेलं तर ब्ल्यू डॉट म्हणजे वॉटरची मॉलिक्युलची संख्या जास्त आहे आणि सोल्यूटची संख्या कशी आहे? ही कमी आहे. वॉटरची संख्या कशी आहे या ठिकाणी? ही मोर आहे, बरोबर आहे. आणि सोल्यूटची संख्या कशी आहे? ही लेस. मग आता याला काय म्हणणार आपण? लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. काय म्हणणार ह्याला आपण आता? हे काय बनलं? आता हे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन बनलं. आता बी सिस्टीममध्ये जर बघायला गेलं तर काय? सॉल्व्हंटची संख्या, सॉल्व्हंट मॉलिक्युलची संख्या ही कशी आहे? कमी आहे. पर्यायाने त्याच्यापेक्षा सोल्यूटची संख्या कशी आहे? ही जास्त आहे. म्हणजे सोल्यूट या ठिकाणी किती कशा आहेत? हे मोर आहेत आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल कसा आहे? या ठिकाणी कमी आहे. म्हणजेच इथलं जे आहे सोल्युशन हे कसं आहे? हे हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे. हे सोल्युशन कसं आहे? हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग आता या डेफिनेशननुसार आपण चेंज केला. काय चेंज केला? तर ए सिस्टीममध्ये जे वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आपण सोल्यूट ॲड केलं पण कमी प्रमाणामध्ये. मग ते कसं सोल्युशन बनलं? लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूलची संख्या जास्त, पर्यायाने सोल्यूट मॉलिक्यूलची संख्या कशी असते? कमी असते. त्याला म्हणतो आपण लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. बी सिस्टीममध्ये वॉटर मॉलिक्यूल पण त्याची संख्या कमी आहे, त्या मानानं काय? सोल्यूटची संख्या कशी आहे? ही जास्त आहे. मग सोल्युशन कसं आहे या ठिकाणी? हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग अशा वेळेस ज्या वेळेस एका सिस्टीममध्ये किंवा ए सिस्टीममध्ये लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे आणि बी सिस्टीममध्ये कसं आहे? हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे, अशा वेळेस वॉटरची मुवमेंट कशी घडते? तर कशी घडते सांगायचं म्हणलं तर ए कडून बी कडं जाते. म्हणजेच
वॉटर मुवमेंट ही कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. म्हणजे वॉटर मुवमेंट ही कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग दुसरी डेफिनेशन हे सांगते, इट इज ऑल्सो टाईप ऑफ डिफ्युजन इन विच वॉटर डिफ्युजेस फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन टिल इक्विलिब्रियम. तर हा जो काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे याच्यामार्फत सॉल्वंट मॉलिक्युल्स हे कसे जातात, तर लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू कुठं जातात, हे हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. तर ह्या दोन डेफिनेशन आपण याच्यामध्ये पाहिलं, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. ही डेफिनेशन जी आहे हे वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशन संदर्भात आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युलची संख्या कशी आहे ह्याच्यानुसार आहे. ज्या ठिकाणी वॉटर मॉलिक्युलची संख्या जास्त असते तिकडून काय होतं, वॉटर मॉलिक्युल्स हे कमी कॉन्सन्ट्रेट असलेल्या भागाकडे जातात किंवा सेलकडे जातात. ती ही डेफिनेशन सांगते. दुसरी डेफिनेशन काय सांगते, वॉटरची मुवमेंट ही कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन टू कशी घडते, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता आपल्याला पाहिजे हा जो ऑस्मॉसिसचा फिनॉमेनन आहे तो नोलेट या सायंटिस्टनं काय केला, तो डिस्कवर शोधला. आता आपल्याला बघायचं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. आता ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर त्या सोल्युशनमध्ये पर युनिट व्हॉल्यूममध्ये किती प्रमाणामध्ये सोल्यूट ॲड झालेत त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशननुसार मग काय होतं, सोल्युशनचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कोणकोणते आहेत, एक आहे आयसोटॉनिक सोल्युशन, दुसरा आहे हायपोटॉनिक सोल्युशन आणि तिसरं आहे हायपरटॉनिक सोल्युशन. आता ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड सोल्यूट्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन इज कॉल्ड ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन कशाला म्हणायचं, तर पर युनिट व्हॉल्यूम जे काय सोल्युशन आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये सोल्यूट्स हे डिझॉल्व झालेत त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. द अमाऊंट ऑफ डिझॉल्व्ड सोल्यूट्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन इज कॉल्ड ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. आणि या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशननुसार काय झाले, सोल्युशनचे किती प्रकार पडलेत, 3, आयसोटॉनिक सोल्युशन, हायपोटॉनिक सोल्युशन आणि हायपरटॉनिक सोल्युशन. आता नेमकं आयसोटॉनिक सोल्युशन कुणाला म्हणायचं, हायपोटॉनिक सोल्युशन कुणाला म्हणायचं आणि हायपरटॉनिक सोल्युशन कशाला म्हणायचं हे आपण पाहू. एक लक्षात घ्या, आता ही सेल आहे, ह्या सेलमध्ये हे जे आपण काढले याला आपण म्हणतो व्हॅक्यूल. काय म्हणतो आपण याला, व्हॅक्यूल. आणि या व्हॅक्यूलमध्ये सेलसॅप प्रेझेंट असतं. सेलसॅप म्हणजे काय, त्याच्यामध्ये वॉटर आहे, सॉल्ट आहे, शुगर आहे, अमायनो ॲसिड्स आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाले असतात. त्याच्यामुळं या सेलसॅपमुळं काय झालं असतं, ह्या पिशीला एक विशिष्ट प्रकारचं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आलं असतं. आणि हा सेलसॅप काय करतो, पिशीमध्ये पाणी येणार का नाही, का पिशीतून पाणी बाहेर जाणार का आतमध्ये येणार, ह्या गोष्टी काय करतो तो सेलसॅप हा ठरवतो. मग आता याचं जे एक ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आहे ह्याच्यानुसार काय करते, जे आपण सोल्युशन कोणते आहेत ते आपल्याला काय करायचं, आता ऑब्झर्व करायचं. आता आयसोटॉनिक सोल्युशन कुणाला म्हणतो, आता जे सेलसॅपमधलं जे काय ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आहे ह्याच्यानुसार काय होईल, बाहेरचं पाणी सराउंडिंगमधलं पाणी किंवा बाजूच्या पिशीमधलं पाणी एकतर पिशीच्या आतमध्ये येईल किंवा पिशीतलं पाणी बाहेर जाईल किंवा पिशीतलं पाणी आत येणार बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचं पाणी पिशीच्या आतमध्ये सुद्धा येणार नाही. ह्या 3 गोष्टी घडू शकतात. मग आता आयसोटॉनिक सोल्युशन कुणाला म्हणायचं, तर हॅविंग ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू अनादर सोल्युशन ऑर सेलसॅप. म्हणजे बाहेरच्या सोल्युशनमधलं जर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन हे पिशीमधल्या सेलसॅपच्या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशननुसार जर इक्वल असेल, कसं असेल, हे इक्वल असेल, दोन्ही सारखं असेल, अशा वेळेस बाहेरच्या सराउंडिंगमधलं पाणी हे पिशीच्या आतमध्ये जाणार नाही आणि आतलं पाणी पिशीच्या बाहेरसुद्धा जाणार नाही. म्हणजे ज्या वेळेस बाहेरच्या सोल्युशनमधलं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन आणि सेलमधलं ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन हे ज्यावेळेस इक्वल असेल तर तशा इक्वल असलेल्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, आयसोटॉनिक सोल्युशन. लक्षात, त्याची डेफिनेशन काय, हॅविंग ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू अनादर सोल्युशन ऑर सेलसॅप. म्हणजे बाहेरच्या सोल्युशनचं जर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन हे पिशी सेलमधल्या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशनचं इक्वल असेल, समान असेल, तर त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, आयसोटॉनिक सोल्युशन. दुसरा आहे हायपोटॉनिक सोल्युशन, ह्याला लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनसुद्धा म्हणतो आपण. आता हायपोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय, हॅविंग ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन
लोअर हा शब्द म्हणतो लोअर दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन ऑर सेल सॅप. म्हणजे बाहेरचं जे काय सोल्युशन आहे याचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे पिशीच्या कॉन्सन्ट्रेशननुसार कसं असेल, हे लो असेल, त्यावेळेस ह्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, हायपोटॉनिक सोल्युशन. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाण्याची मुवमेंट आपण इथं बघितलेली आहे. कशी आहे, पाण्याची मुवमेंट ही नेहमी कशी असते, लो कॉन्सन्ट्रेशन टू कशी असते, ही हाय कॉन्सन्ट्रेशन. वॉटरची मुवमेंट ही कशा, नेहमी लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू कशी असते, ही हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. आता या ठिकाणी जर ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन बाहेरचं लो असेल आणि पिशीमधलं जर हाय असेल तर काय होईल, याच्यानुसार तर पाणी काय होईल, बाहेरून आतमध्ये जाईल. पाणी काय होईल, हे बाहेरून सेलमध्ये येईल. ज्या वेळेस बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन किंवा बाजूच्या पिशीमधलं कॉन्सन्ट्रेशन लो असेल आणि पिशीमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, अशा वेळेस पाण्याची मुवमेंट या डेफिनेशननुसार नेहमी कशी असते, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. पाणी आतमध्ये येईल. ज्या वेळेस पाणी हे पिशच्या आतमध्ये येतं त्या प्रोसेसला म्हणलं जातं एंडोऑस्मोसिस. काय म्हणलं जातं, एंडोऑस्मोसिस म्हणलं जातं. हे पुढे आपण पाहणार आहोत. काय म्हणलं जातं, एंडोऑस्मोसिस. त्याच्यामुळं काय होतं, आतल्या सायटोप्लाझमचं सेल सॅपमधलं व्हॉल्यूम काय होतं, वाढतं आणि सेल कशी बनते, ही टर्जिड बनते. कशी बनते, ही सेल टर्जिड बनते. तर अशा रीतीनं हायपोटॉनिक सोल्युशन हे कोणाला म्हणतो आपण, ज्या वेळेस बाहेरच्या सोल्युशनचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे सेलच्या ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशनपेक्षा कमी असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणतो, हायपोटॉनिक सोल्युशन. आणि याच्यामुळं काय होतं, एंडोऑस्मोसिस ही घडून येते. म्हणजे ज्यावेळेस पिशी आपण लो कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये ठेवतो त्यावेळेस काय होतं, एंडोऑस्मोसिस घडून येतं. पाणी आतमध्ये येतं, आतलं व्हॉल्यूम वाढतं, पर्यायानं काय होते, सेल कशी बनते, ही टर्जिड. आणि जी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये काय होतं, पाणी पिशच्या आतमध्ये येतं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण एंडोऑस्मोसिस. तिसरी जी आपण बघायचा प्रकार सोल्युशनचा तो आहे हायपरटॉनिक सोल्युशन. तर हायपरटॉनिक सोल्युशन म्हणजे काय, तर हॅव्हिंग ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हायर, हा शब्द महत्त्वाचा, हायर दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन ऑर सेल्स. म्हणजे एखादी पिशी आपण ठेवलं सोल्युशनमध्ये तर पिशीमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे लो असेल, परंतु बाहेरचं जे कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे कसं असेल, सोल्युशनचं हाय असेल. ज्यावेळेस पिशीपेक्षा बाहेरचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल तर त्यावेळेस त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, हायपरटॉनिक सोल्युशन. आणि याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की पाण्याची मुवमेंट नेहमी कशी असते, लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग ज्यावेळेस पिशीमधलं कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे लो असेल आणि बाहेरचं मीडियामधलं किंवा बाजूच्या पिशीमधलं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, हाय असेल, अशा वेळेस काय होतं, पिशीतलं पाणी काय होतं, हे बाहेर निघून जातं. या प्रोसेसला आपण म्हणलं जातं एक्झोऑस्मोसिस. काय म्हणतो आपण त्याला, एक्झोऑस्मोसिस म्हणतो. हे पुढे पाहणार आहोत आपण. काय म्हणतो आपण त्याला, एक्झोऑस्मोसिस. आणि पिशीतलं पाणी निघून गेल्यामुळं काय होतं, सेल ही फ्लॅसिड बनते आणि जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आतमधलं जे काही सायटोप्लाझम आहे, प्रोटोप्लास्ट, हे काय होतं, सेल वॉलपासून अलग होतं आणि एका साईडला येऊन काय होतं, हे अटॅच होतं, गोळा होतं, श्रिंक होतं. श्रिंक ऑफ प्रोटोप्लाझम म्हणलं जातं. याच प्रोसेसला आपण प्लाझ्मॉलिसिस म्हणतो आपण. तर अशा रीतीनं आपण 3 सोल्युशन बघितले, आयसोटॉनिक सोल्युशन, हायपोटॉनिक सोल्युशन आणि हायपरटॉनिक सोल्युशन. आता पाहणार आहोत आपण टाईप्स ऑफ ऑस्मोसिस. ऑस्मोसिसचे काय प्रकार आहेत, जे की आपण आता मागं बघितलं. आपण 3 सोल्युशन, आयसोटॉनिक सोल्युशन, दुसरं हायपोटॉनिक सोल्युशन आणि हायपरटॉनिक सोल्युशन. आता हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये आपण बघितले की ज्या वेळेस काय होतं, पिशी ही आपण लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये ठेवतो तर काय होतं, पाणी ही पिशी आतमध्ये येतं. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, एंडोऑस्मोसिस. आणि ज्यावेळेस पिशी आपण हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये ठेवतो त्यावेळेस पिशीतलं पाणी बाहेर निघून जातं, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, एक्झोऑस्मोसिस. अशा रीतीनं ऑस्मोसिसचे हे 2 प्रकार आहेत. कोणकोणते, एंडोऑस्मोसिस आणि दुसरं आहे एक्झोऑस्मोसिस. आता दोघांमध्ये काय फरक, एंडोऑस्मोसिस नेमकं कशाला म्हणलं जातं, तर आपण बघितलं की ज्या वेळेस पिशी आपण लो कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये ठेवतो, म्हणजे बाहेरचं सोल्युशन जे आहे, मीडियामधलं सोल्युशन हे कसं आहे, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे आणि पिशीमधलं जे एक ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन आहे हे कसं आहे, हाय आहे. अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की
पाण्याची मुवमेंट ही नेहमी कशी असते, लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. अशा वेळेस काय होतं, पाणी हे काय होतं, आतमध्ये येतं. अशा वेळेस आतमध्ये आल्यानंतर काय होतं, आतलं व्हॉल्यूम हे काय होतं, वाढतं. सेल सॅप आहे त्याच्यामध्ये पाणी येतं. पर्यायानं काय होतं, हा सेल सॅप काय होतो, फुगतो. पर्यायानं काय होतं, हा जो सेल सॅप आहे हा काय करतो, एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट करतो. कशावरती, ह्या मेम्ब्रेनवरती आणि सेल वॉलवरती. मग आता नेमकं एंडोऑस्मोसिस म्हणजे काय, तर पाणी आतमध्ये येणं. तर मायग्रेशन ऑफ द सॉल्वंट इन टू द सेल, पाणी पिशीच्या आतमध्ये येणं, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एंडोऑस्मोसिस. आणि पाणी आत आल्यामुळं काय होतं, हे जे व्हॅक्यूल आहे हे सुद्धा काय होतं, याची व्हॉल्यूम वाढते. पर्यायानं हा जो व्हॅक्यूलचा जो मेम्ब्रेन आहे क्लोरोप्लास्ट, हे व्हॅक्यूल काय करतं, एक प्रकारचं प्रेशर काय करतं, हे क्रिएट करतं. कशावरती, सेल मेम्ब्रेन आणि सेलवरती. थोडक्यात काय होते, सेल ही फुगते म्हणतो आपण. त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण, टर्जिडिटी. म्हणून काय दुसरा पॉईंट काय, कॉजेस टर्जिडिटी ऑफ सेल. म्हणजे एंडोऑस्मोसिस हे काय करतं, टर्जिडिटी काय करतं, हे सेलमध्ये डेव्हलप करतं. आणि आतमध्ये पाणी आल्यामुळं, व्हॉल्यूम वाढल्यामुळं हा जो व्हॅक्यूल आहे हा काय करतो, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेनवरती काय करतो, प्रेशर क्रिएट करतो, एक्झर्ट करतो. हे जे काय प्रेशर आहे त्याला म्हणलं जातं टर्गर प्रेशर, ज्याला आपण काय म्हणतो, शॉर्टमध्ये TP म्हणतो. तर हे टर्गर प्रेशर कशामुळे तयार झालं, तर एंडोऑस्मोसिस झाल्यामुळं. आता नेमकं टर्गर प्रेशर जे आहे हे कशामुळे झालं, तर टर्जिडिटी वाढल्यामुळं. म्हणजेच टर्जिडिटी इन्क्रीजेस टर्गर प्रेशर ऑफ द सेल. एंडोऑस्मोसिस झालं, पाणी आतमध्ये आलं, बरोबर. सायटोप्लाझममध्ये पाणी, ह्या सेल सॅपमध्ये सुद्धा काय झालं, पाणी आलं, कारण सेल सॅप आहे याच्यामध्ये. आणि या सेल सॅपची व्हॉल्यूम वाढल्यामुळं हा सेल सॅप काय करतो, एक प्रकारचं प्रेशर काय करतो, हा सेल वॉलवरती आणि सेल मेम्ब्रेनवरती क्रिएट करतो. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द टर्जिड सेल सॅप ऑन द सेल मेम्ब्रेन अँड सेल वॉल. टर्गर प्रेशर म्हणजे काय, पाणी आत आल्यामुळं सेल सॅप्सची व्हॉल्यूमसुद्धा काय होतं, वाढतं. जी व्हॅक्यूलची साईज काय होते, वाढते. आणि हा जो व्हॅक्यूल आहे, हा जो सेल सॅप याच्यामधला, हा काय करतो, एक प्रकारचं प्रेशर काय करतो, ह्या सेल मेम्ब्रेन आणि सेलवरती क्रिएट करतो. त्याला आपण काय म्हणतो, टर्गर प्रेशर. आता काय होतं, जेवढं टर्गर प्रेशर क्रिएट होतं तेवढंच सेल वॉल जे, आता आपल्याला माहीत आहे सेल वॉल कशी आहे, थिक आहे, रिजिड आहे, तेवढंच काउंटर प्रेशर त्याच्या अपोजिटनं तेवढंच प्रेशर काय करते, सेल वॉल ह्या व्हॅक्यूलवरती काय करते, ही क्रिएट करते. त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, वॉल प्रेशर, ज्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो, WP. हे झालं टर्गर प्रेशर, जे काय होतं सेल मेम्ब्रेनवरती किंवा सेल वॉलवरती, त्याला आपण म्हणतो टर्गर प्रेशर. आणि काय होतं, ही जी सेल वॉल आहे ही रिजिड आणि थिक असल्यामुळं तेवढंच प्रेशर काय करते, या व्हॅक्यूलवरती काय करते, ही क्रिएट करते. ज्या वेळेस वॉल, सेल वॉल हे तेवढंच प्रेशर अपोजिट डायरेक्शननं काय होतं, ह्या व्हॅक्यूलवरती क्रिएट करतं, त्या प्रेशरला काय म्हणतो आपण, वॉल प्रेशर. सेल वॉल बीइंग थिक अँड रिजिड एक्झर्ट्स अ काउंटर प्रेशर ऑन द सेल सॅप कॉल्ड वॉल प्रेशर. दुसरा पॉईंट आहे, इन फुल्ली टर्जिड सेल टर्गर प्रेशर इक्वल टू वॉल प्रेशर. जी पूर्णपणे जी टर्जिड सेल आहे, ह्या टर्जिड सेलमध्ये टर्गर प्रेशर आणि वॉल प्रेशर जे आहे हे कसं असतं, टोटली इक्वल असतं. म्हणून काय म्हणले, इन फुल्ली टर्जिड सेल टर्गर प्रेशर इक्वल टू वॉल प्रेशर. आणि दुसरा पॉईंट आहे, इन फुल्ली टर्जिड सेल DPD जी कशी असते, ही 0 असते. आता DPD 0 असते म्हणजे आपल्याला माहीत आहे, जी टर्जिड सेल आहे याच्यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर जे आहे हे टर्गर प्रेशर कसं असतं, हे इक्वल असतं. लक्षात आलं. मग आता DPDचं सूत्र माहिती आहे आपल्याला, काय, ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर, बरोबर. मग आता फुली टर्जिड सेलमध्ये ऑस्मोटिक प्रेशर इक्वल टू टर्गर प्रेशर असतं. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर मायनस टर्गर प्रेशर कसं आहे, ऑस्मोटिक सारखंच, दोन्ही इक्वलच आहेत. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर मायनस ऑस्मोटिक प्रेशर म्हणजेच काय आलं, 0 आलं. म्हणजेच काय म्हणलं जातं, फुली टर्जिड सेलमध्ये DPD कसा असतो, हा 0 असतो. हे लक्षात ठेवायचं.
आता हा जो भाग बघितला आपण एंडोऑस्मॉसिसमुळं काय घडतं. आता एक्झॉस्मॉसिस म्हणजे काय, तर एक्झॉस्मॉसिस आपण कुणाला म्हणतो, ज्यावेळेस पिशी आपण एखाद्या हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये ठेवतो किंवा हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवतो, त्यावेळेस काय होतं, पिशीतलं पाणी हे निघून जातं. पिशीतली पाणी निघून गेल्यामुळं प्रोटोप्लास्ट काय होते, एका साईडला काय होतो, तो येऊन अटॅच होतो. मग आता एक्झॉस्मॉसिस म्हणजे काय, तर मायग्रेशन ऑफ सॉल्वंट फ्रॉम द सेल आउटसाईड, म्हणजे पिशीतलं पाणी बाहेर निघून झालं. का निघून गेलं, तर आपल्याला माहीत आहे की पिशीतलं ज्यावेळेस ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन हे लो असेल आणि बाहेरचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं हाय असेल, तर आपल्याला माहिती आहे की पाण्याची मुवमेंट ही नेहमी कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. अशा वेळेस काय होतं, पाणी पिशीतलं काय होतं, हे बाहेर निघून जातं. अशा वेळेस प्रोटोप्लास्ट जो आहे किंवा सेल मेम्ब्रेन हा काय होतो, या सेल वॉलपासून अलग होतो, डिटॅच होतो आणि काय होतो, तो एका साईडला येऊन काय होतो, त्या ठिकाणी गोळा होऊन बसतो. त्याला म्हणलं जातं श्रिंकिंग ऑफ प्रोटोप्लाझम. आणि त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, प्लाझ्मोलायसिस. ह्याच्यामुळं काय होतं, ह्या पिशीची कंडिशन ही सेल कशी बनते, फ्लॅसिड बनते. म्हणून एक्झॉस्मॉसिस झाल्यामुळं काय होतं, सेलची फ्लॅसिडिटी, म्हणून काय म्हणलं, इट कॉजेस फ्लॅसिडिटी ऑफ सेल. मग ज्यावेळेस पिशीतलं पाणी बाहेर निघून जातं, प्रोटोप्लाझम हा सेलमध्ये श्रिंक होऊन एका साईडला येतो. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणलं जातं प्लाझ्मोलायसिस. आता प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय, एक्झोऑस्मॉसिस म्हणजे माहिती आहे पाणी बाहेर निघून जाणं. एक्झोऑस्मॉसिस इन ए लिव्हिंग सेल व्हेन प्लेस्ड इन हायपरटॉनिक सोल्युशन. ज्यावेळेस पिशी आपण काय करतो, हायपरटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवतो, अशा वेळेस काय होतं, पिशीतलं पाणी बाहेर निघून जातं. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, प्लाझ्मोलायसिस. प्लाझ्मोलायसिस डेफिनेशन काय झाली, एक्झोऑस्मॉसिस इन ए लिव्हिंग सेल व्हेन प्लेस्ड इन हायपरटॉनिक सोल्युशन इज कॉल्ड प्लाझ्मोलायसिस. आता प्रश्न पडतो आपल्याला, ही सेल प्लाझ्मोलायझड आहे, मग या पिशीला आपण परत टर्जिड सेल करू शकतो का. आपल्याला माहीत आहे की प्लाझ्मोलायझड सेलमधलं जे पाणी हे पूर्णपणे निघून जातं, त्याच्यामुळं काय होतं, टर्गर प्रेशर 0 होतं, कारण टर्गर प्रेशर वॉलवरती क्रिएट होतच नाही कारण पाणी निघून गेले. म्हणून प्लाझ्मोलायझड सेलमध्ये टर्गर प्रेशर कसं असतं, हे 0 असतं. आता आपल्याला काय पाहायचे आहे, ह्या प्लाझ्मोलायझड पिशीला परत अशी टर्जिड सेल करू शकतो का, करू शकतो आपण. आता ह्या पिशीतलं पाणी सगळं निघून गेलं, त्या सेलसॅपमध्ये काय फक्त सोल्युट्स आहेत, म्हणजे ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जे कसं आहे आधी इथलं या ठिकाणी हाय हो. अशा वेळेस मग ह्या पिशीला आपण काय केलो, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये जर आपण ठेवून टाकलं, म्हणजे ही पिशी घेतली आणि ह्या पिशीला आपण काय केलं, एका लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये काय केलं, ठेवून टाकलं. हे लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय केलं आपण, हे ठेवून टाकलं. बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे आणि त्या सोल्यूट असल्यामुळे इथलं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय. लो आपल्याला पाणी आतमध्ये आणायचं, म्हणजेच ह्या पिशीपेक्षा इथल्या ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशनपेक्षा मीडियामधलं किंवा बाहेरचं मीडियामधलं हे सोल्युशन कसं असायला पाहिजे, हायपोटॉनिक असायला पाहिजे, लो कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे पाण्याची मुवमेंट ही नेहमी कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे या पिशीला, प्लाझ्मोलायझड पिशीला आपल्याला कुठं ठेवावं लागेल, हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवावं लागेल किंवा लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये ठेवावं लागेल. म्हणजेच काय होईल, पाणी हे आतमध्ये येईल. मग ज्यावेळेस हे पाणी आतमध्ये येईल त्यावेळेस काय होईल, या ठिकाणी एंडोऑस्मोसिस घडून येईल आणि ही पिशी पुन्हा पूर्वत कशी घडेल, हे टर्जिड होईल. म्हणजे पूर्णपणे ही पिशी कशी बनते, ही टर्जिड बनते. ही जी प्रोसेस आहे की प्लाझ्मोलायझड पिशीला ज्या वेळेस आपण हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवतो आणि ती पिशी टर्जिड बनते, त्या प्रोसेसला म्हटलं जातं डीप्लाझ्मोलायसिस. काय म्हटलं जातं, डीप्लाझ्मोलायसिस. म्हणजे डेफिनेशन काय, व्हेन प्लाझ्मोलायझड सेल, म्हणजे प्लाझ्मोलायझड सेल इज प्लेस्ड, ठेवून टाकली कुठं, इन हायपोटॉनिक सोल्युशन. बरोबर, लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन आहे. हायपोटॉनिक सोल्युशन काय झालं, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पाण्याची मुवमेंट ही लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन असते. मग बाहेरचं मीडियातलं कॉन्सन्ट्रेशन जर हायपोटॉनिक असेल आणि पिशीमधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन जर हाय असेल, तर पाण्याची मुवमेंट ही कशी घडते, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे पाणी काय होतं, पिशीच्या आतमध्ये येतं. मग काय म्हणलं, व्हेन प्लाझ्मोलायझड सेल इज प्लेस्ड इन हायपोटॉनिक सोल्युशन एंडोऑस्मोसिस ऑकर्स मेकिंग सेल टर्जिड. म्हणजे सेल कशी बनली, ही फुगीर बनली, कॉल्ड डीप्लाझ्मोलायझ.
काय म्हणतो आपण त्याला, डिप्लाझ्मोलायसिस. म्हणजे प्लाझ्मोलायझेड पिशीला आपण ज्यावेळेस हायपोटॉनिक सोल्युशनमध्ये ठेवलं, एंडोऑस्मोसिस हे घडून आलं, अशा त्या पिशीला आपण काय म्हणतो, किंवा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिप्लाझ्मोलायसिस. तर अशा रीतीनं आपण ऑस्मॉसिस, त्याच्या डेफिनेशन, 3 सोल्युशन, आयसोटॉनिक, हायपोटॉनिक, हायपोटॉनिक सोल्युशन आणि परत ऑस्मॉसिसचे 2 प्रकार, एंडोऑस्मोसिस आणि एक्झॉस्मोसिस, हे आपण काय केले, आज ऑब्झर्व केले. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर पोटेन्शियल ह्याविषयी आपण काय करणार आहोत, ऑब्झर्व करणार आहोत. थँक्यू.